हॅलो फ्रेंड्स, डिवाइन पॉवर विथ मीनाक्षीमध्ये मी मीनाक्षी आपले सर्वांचे स्वागत करत आहे। आपली जी महाराष्ट्राची भूमी आहे ती साधू संतांची भूमी असे का म्हटले जाते? पूर्वीच्या काळी आपले साधू संत जे आहेत ते थोडक्यामध्ये समाधानी होते, बरोबर। भजन कीर्तन यामध्ये त्यांना खूप काही मिळून जात होते, पण आता ते नाही आहे, तसं चालत नाही। आता राहू काळ चालू आहे, राहूचं आहे जग हे। कारण लोक जे काही शिकत आहेत ना त्यामध्ये पण ॲडव्हान्स होत चाललेला आहे। एआयचा जमाना आहे आता। तुम्ही मोबाईल लॅपटॉप घेऊन बसलेला आहात काय? राहू आपल्या बरोबर चालत आहे, पण केतू कुठे आहे तुमचा? केतूला तुम्ही मागे विसरलेला आहात, कारण साधू संतांची ती भूमी होती ना ती आता बघायला मिळत नाहीये। म्हणजे तुमचा केतू कुठेतरी मागे राहिलेला आहे। जी लोक नियमित नामस्मरण घेत आहेत, देवाचं करत आहेत, धार्मिक जे काही अध्यात्मामधून शिकत आहेत ते सर्व केतू संदर्भात आहे। ते देखील किती प्रमाणात आहे तर 20% असेल, 20% ओनली। मग बाकी कुठे गेलं? तर त्यामधून तुम्हाला फक्त आणि फक्त अडथळे आणि पीडा का? कारण केतूचं कामच आहे। केतू तुम्ही जोपर्यंत आपल्यासा करणार नाही तोपर्यंत केतू तुम्हाला त्रासदायक राहणार आहे। आणि केतू हा कट म्हणजे कापण्याचा एक विषय आहे। केतू हा सगळ्या गोष्टींमध्ये कट देतो, नात्यामध्ये देतो, पैशा संदर्भात देतो, चाइल्ड बर्थमध्ये देतो, तुम्हाला फॉरेन कंट्री सेट व्हायचे त्यामध्ये देणार, तुमच्या करिअरमध्ये कट देणार। सर्व ठिकाणी ज्या व्यक्तीला अडथळे येत आहेत त्यांचा केतू तुम्हाला नेगेटिव्ह रिझल्ट देत आहे, हे लक्षात घ्या। आणि त्या संदर्भात जर तुम्हाला तुमचे सर्व विषयांची माहिती पाहिजे असेल तर डिवाइन पॉवर www.divinepowerwithminakshi.com वेबसाईटवरती तुम्ही भेट देऊ शकता। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तिथे। थँक्यू सो मच।